नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण मकर संक्रांती निमित्ताने करणार आहोत तिळगुळ लाडू. वयोवृद्धही सहज खाऊ शकतील इतके मऊसूत लाडू आज आपण करणार आहोत. फक्त 3 साहित्यांमध्ये आपल्याला हे लाडू करता येतात. एक वेळ करून महिनाभरासाठी हवाबंद डब्यात आपण स्टोअर करून ठेवू शकतो. कोणीही सहज करेल इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण लाडू करणार आहोत. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आधी आपण तीळ भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये मी 1 कप तीळ घातलेत. बघा, हे तीळ पॉलिश केलेले नाही आहेत. तुम्ही पॉलिश तीळ घेतले तरीही चालतील. गॅसची फ्लेम लो करून आपण तीळ अगदी सतत ढवळत राहून छान भाजून घ्यायचे आहेत. तीळ मी आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. 1 कप तीळ म्हणजे बरोबर 200 ग्राम होतील. आपल्याला तीळ असे सतत ढवळत राहायचं आहे, ते करपू द्यायचे नाही आहेत. तीळ जर खूप जास्त भाजले गेले आणि करपले तर मग तिळाची चव बिघडते आणि ते कडवट लागतात. 5 ते 6 मिनिटं तीळ मी अगदी छान भाजून घेतलेत. बघा, तीळ चांगले भाजले गेलेत पण अजिबात करपलेले नाही आहेत. असेच आपण तीळ भाजून घ्यायचे आहेत. आता आपण भाजून घेतलेले तीळ एका भांड्यात काढून घेऊया आणि ते पूर्णपणे गार होऊ द्या. यानंतर आपण यामध्ये अर्धा कप शेंगदाणे घालूया. शेंगदाणे पण आपण छान भाजून घेणार आहोत. लो टू मिडियम फ्लेमवर शेंगदाण्यांच्या साली फुटेपर्यंत आपण शेंगदाणे न करपता छान भाजून घेऊया. बघा, शेंगदाणे भाजून झालेत. शेंगदाण्यांच्या साली फुटू लागल्या आहेत. शेंगदाणे पण मी कमी फ्लेमवर अगदी छान भाजून घेतलेत. बघा, ते जास्ती करपू दिलेले नाही आहेत. शेंगदाणे भाजून झालेत. आता आपण एका ताटात काढून घेऊया. ते पूर्ण गार होऊ द्या आणि मग शेंगदाण्यांची सालं काढून घेऊया. आपण भाजून गार करून घेतलेले तीळ इथे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत. बघा, तीळ आता पूर्णपणे गार झालेले आहेत. आपल्याला हे मिक्सरला लावून याची भरड तयार करून घ्यायची आहे. पण मिक्सरला लावताना आपण मिक्सर सलग न फिरवता 1-2 वेळा पल्स मोडवर फिरवायचा, 3-4 सेकंदांसाठी. 2 पल्समध्येच आपल्याला हवी तशी जाडसर भरड मिळते. आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया. आपण भाजून घेतलेले शेंगदाणे त्याची सालं काढली आणि नंतर मी इथे मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत. आपण हे देखील मिक्सरला लावून याची जाडसर भरड करणार आहोत. पण मिक्सर सलग न फिरवता पल्स मोडवर फिरवायचा आहे. जर आपण सलग मिक्सर फिरवला तर शेंगदाण्यातलं तेल सुटून आपल्याला त्याची पावडर न मिळता घट्ट गोळा तयार होईल. आपण मिक्सरला लावून घेतलेले पांढरे तीळ आणि शेंगदाण्याचे भरड मी इथे एका भांड्यात काढून घेतले आहे आणि तुम्ही पाहू शकता मी अशी भरड तयार करून घेतले. फक्त 2 वेळा पल्स मोडवर मिक्सर फिरवल्यानंतर आपल्याला अशी जाडसर भरड मिळते. बघा, यापेक्षा जास्ती बारीक वाटायचं नाही आहे. आणि शेंगदाणे पण मी असे जाडसर वाटून घेतलेले आहेत, अगदी बारीक केलेले नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं यामध्ये घालू शकता. भाजून घालायचं आणि इथे मी 1 टीस्पून वेलची जायफळ पावडर घातलेली आहे आणि पाऊण कप गूळ. पाऊण कप गुळाचं प्रमाण अगदी बरोबर होतं. पण तुम्हाला यापेक्षा जास्ती गोड आवडत असेल तर 1 कप घातला तरीही चालेल. गूळ बारीक चिरून घालायचा म्हणजे तो यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो. आणि यामध्ये फक्त 1 टीस्पून साजूक तूप घालायचं. तूप आधीच खूप जास्त घालायचं नाही आहे. तूप घट्ट होतं म्हणून मी 1 टीस्पून घातलं. पातळ असेल तर 2 टीस्पून घातलं तरीही चालेल. आता आपण हा गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुपाचं प्रमाण आधीच खूप जास्त ठेवायचं नाही आहे. गरज लागलीच तर आपण नंतर तूप घालू शकतो. आधीच जर खूप जास्त तूप घातलं, आपल्याला हे मिक्सरला पुन्हा लावून घ्यायचं आहे. मग ते मिश्रण पातळ होईल आणि मग लाडू वळणं कठीण होऊन जाईल. बघा, सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता आपल्याला हे मिश्रण पुन्हा मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला खूप कोरडं दिसतंय. मिक्सरला लावल्यानंतर आपल्याला याचे सहज लाडू वळले जातील. 2 वेळा आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत. आपण तयार करून घेतलेलं लाडूचं मिश्रण अर्धं मी इथे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय. आपण हे मिक्सरला लावून पल्स मोडवर फिरवून घेणार आहोत. आता हे मिश्रण कोरडं दिसतंय पण मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे ते ओलसर होईल. मिक्सर गरम होतो त्यामुळे आपण यामध्ये घातलेला गूळ विरघळतो आणि मग आपल्याला लाडू अगदी सहज वळता येतात. तयार मिश्रण मी 2 वेळा मिक्सरला लावून घेतलं आणि बघा, आपल्याला हवं तसं ओलसर झालेलं आहे. छान एकजीव झालं आहे. याचा सहज लाडू वळता येईल. आता आपण हे पुन्हा हाताने छान मिक्स करून घेऊया. आता आपण लाडू वळूया. तिळगुळाचे लाडू आपण लहानच करतो त्यानुसार हातावर मिश्रण घ्यायचं. असं हाताने घट्ट दाबून घ्यायचं. बघा, अगदी सहज लाडू वळला जातोय. त्याला आता आपण गोल आकार देऊया. बघा, असे लाडू करणं अगदी सोपं आहे. एकतर म्हणजे घरातील लहान मोठे देखील लाडू सहज खाऊ शकतात. शिवाय हाताला चटके न बसता देखील हे लाडू वळता येतात. कितीही प्रमाणात तुम्ही एकटीने देखील हे लाडू करू शकता. बघा, सुंदर असा लाडू तयार झालेला आहे. पाकाचे लाडू करायचं म्हटलं तर पाक चुकला तर लाडू देखील बिघडतात. प्रत्येकालाच ते जमतात असं नाही. अशा पद्धतीने अगदी सहज लाडू करता येतील. लाडू वळून झाला की मग आपण हातावर तो असा गोल फिरवून घ्यायचा म्हणजे त्याला छान चमक येते आणि एकसारखा दिसतो. बघा,
अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेऊया। आपले मऊसूत असे तिळगुळ लाडू तयार आहेत। इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेत। बघा, सगळे लाडू छान एकसारखे झालेले आहेत। अगदी दिसायला पेढ्यासारखे दिसत आहेत। आपण इथे घेतलेल्या प्रमाणात बरोबर 30 लाडू तयार होतात। यातला मी एक लाडू तुम्हाला तोडून पण दाखवते। बघा, किती छान मऊसूत आहे आणि आतून टेक्स्चर बघा, अगदी मस्त दाणेदार बर्फीसारखा असा आपला हा तिळगुळ लाडू तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने हे तिळगुळाचे लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। आज आपण मकर संक्रांती निमित्ताने करणार आहोत बिना पाकाच्या मऊसूत तिळगुळ वड्या। सुरुवातीला आधी आपण तीळ भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये मी 1 कप पांढरे तीळ घातलेत। बघा, तीळ पॉलिश केलेले नाही आहेत। 1 कप तीळ म्हणजे बरोबर 200 ग्राम होतील। तीळ मी आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवून तीळ आपण 5 ते 6 मिनिटं अगदी छान भाजून घेणार आहोत। 5-6 मिनिटं तीळ मी अगदी छान भाजून घेतले। बघा, तीळ मी अजिबात करपू दिलेले नाही आहेत। आता आपण भाजून घेतलेले तीळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ते पूर्णपणे गार होऊ द्या। यानंतर आपण याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत। इथं मी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी करून शेंगदाण्यांच्या साली फुटू लागेपर्यंत आपण शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत। बघा, शेंगदाणे भाजून झालेत। शेंगदाण्यांच्या साली फुटू लागल्या आहेत। शेंगदाणे छान भाजले गेलेत पण अजिबात करपू दिलेले नाही आहेत। आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटात काढून घेऊया। ते गार होऊ द्या आणि मग शेंगदाण्यांची सालं काढून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया। आपण भाजून घेतलेले पांढरे तीळ पूर्णपणे गार झालेत आणि ते मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत। बघा, तीळ पूर्ण गार झाल्यानंतरच आपण ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आता आपण हे तीळ मिक्सरला लावून याचं जाडसर भरड तयार करणार आहोत। पण मिक्सर सलग चालू न करता 2 ते 3 वेळा पल्स मोडवर फिरवायचा, मग आपल्याला हवी तशी जाडसर भरड मिळते। जर मिक्सर आपण सलग फिरवला तर तिळातलं तेल सुटून आपल्याला त्याची भरड न मिळता घट्ट गोळा तयार होईल। भाजून घेतलेले शेंगदाणे पूर्ण गार झाल्यावर त्याची सालं काढून घेतली आणि सालं काढलेले शेंगदाणे इथे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत। आधी सांगितल्याप्रमाणेच आपण हे शेंगदाणे मिक्सरला लावून पल्स मोडवर बंद चालू करून याची जाडसर भरड तयार करून घेणार आहोत। बघा, इथे मी तीळ आणि शेंगदाणे मिक्सरला लावून अशी जाडसर वाटून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता, तीळ मी अगदी बारीक केलेले नाही आहेत। 2-3 वेळा पल्स मोडवर फिरवले। त्याच पद्धतीने शेंगदाण्याची पण जाडसर भरड तयार करून घेतलेली आहे। आपण इथे 1 कप शेंगदाणे आणि 1 कप पांढरे तीळ घेतले होते। त्यासाठी 2 कप बारीक चिरलेला आपल्याला गूळ लागणार आहे। आता आपण पुढची तयारी करूया। इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये मी 2 टेबलस्पून साजूक तूप घातलंय। तूप हलकं गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मीडियम करून आपण यामध्ये 2 कप बारीक चिरलेला गूळ घालूया। आपल्याला गुळाचा पाक करायचा नाहीये, फक्त गूळ पातळ करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि सतत असं ढवळत राहायचं। गूळ बारीक चिरूनच घ्यायचा म्हणजे तो पटकन विरघळला जातो। जर मोठे खडे असतील तर ते विरघळायला वेळ लागतो आणि नंतर मग तोपर्यंत गुळाचा पाक तयार होतो। मग आपली तिळगुळ वडी नरम न राहता कडक बनेल। असं आपण सतत ढवळत राहूया। पुढच्या 1 ते 1.5 मिनिटातच गूळ पटकन पातळ होतो। मीडियम फ्लेमवर गूळ अगदी पटकन विरघळला गेला आहे। बघू शकता, यातले सगळे खडे मोडले गेलेले आहेत। आता गूळ पातळ झाला की गॅसची फ्लेम लगेचच आपण लो करायची आहे आणि यानंतर आपण यामध्ये 1 टीस्पून सुंठ पावडर आणि 1 टीस्पून वेलची जायफळ पावडर घालायची आहे। वेलची जायफळ पावडर पटकन मिक्स करून घ्यायची आणि लगेचच आपण यामध्ये जाडसर भरड करून घेतलेले शेंगदाणे आणि तीळ घालायचे आहेत। लक्षात घ्या, गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि आता आपण यामध्ये हे मिश्रण पटकन मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर हे पटकन घट्ट होईल आणि वड्या कडक बनतील। व्यवस्थित मिक्स होईल, यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे। साधारण पुढच्या मिनिटभरामध्येच बघा, हे मिश्रण इतकं घट्ट झालेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे। बघा, हे तयार मिश्रण कढईपासून वेगळं होतंय आणि याचा सहज गोळा तयार होतोय। याची जर आता आपण वडी थापली तर आपल्याला हव्या तशा छान मऊसूत वड्या तयार होतील। आता आपण वडी सेट करायला ठेवूया। त्याआधी ज्या भांड्यात आपण वडी थापणार असू त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। वड्या थापण्यासाठी इथे मी उंच काठाचं ताट घेतलंय। ताटाच्या तळाशी आणि कडेने मी साजूक तूप लावून घेतलं आहे, म्हणजे वड्या ताटाच्या तळाला चिकटणार नाहीत। तयार मिश्रण यामध्ये काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने वड्या थापून घ्यायच्या आहेत। गरम गरम असतानाच आपण हे मिश्रण पटकन थापून घ्यायचं आहे। जसा वेळ जातो तसं हे मिश्रण पटकन घट्ट होतं। माझ्याकडे सिलिकॉनचा चमचा आहे, त्याला हे मिश्रण अजिबात चिकटत नाही। तुमच्याकडे जर असा चमचा नसेल तर वाटीच्या किंवा पेल्याच्या तळाला साजूक तूप लावून त्याने हे मिश्रण थापून घ्या, म्हणजे ते वरून छान एकसारखं होईल।
मी वडीचं मिश्रण अशा पद्धतीने ताटामध्ये अगदी छान व्यवस्थित थापून घेतलेलं आहे. चमच्याने वरून एकसारखं करून घेतलंय. तुम्हाला हवं तर सजावटीसाठी तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता, पांढरे तीळ घालू शकता किंवा किसलेलं सुकं खोबरं देखील वरून घातलं तरीही चालेल. आता आपण हे 5 मिनिटं गार करून घेऊया. वड्यांचं मिश्रण 5 मिनिटं गार करून घेतल्यानंतर आता आपण वड्या कट करून घेणार आहोत. मिश्रण पूर्ण गार झाल्यानंतर वड्या कट करायला गेलो तर ते पूर्णपणे कुस्करून जाईल. म्हणून 5 मिनिटांनी लगेच आपण कट मार्क करून घ्यायचे आहेत. अर्थात वड्या जशा तुम्हाला लहान मोठ्या हव्या असतील, ज्या आकारात हव्या असतील त्यानुसार कट मार्क करून घ्यायचे आहेत. बघा, मी अशा पद्धतीने आडवे उभे कटमार्क करून छान चौकोनी वड्या पाडून घेतलेल्या आहेत. 5 मिनिटांमध्येच हे मिश्रण गार होऊन घट्ट झालेलं आहे. मग वड्या पाडणं कठीण होऊन जातं. आता आपण हे मिश्रण पूर्णपणे गार होऊ देऊया आणि मग याच्या वड्या काढून घेऊया. साधारण तासाभरात या वड्या पूर्ण गार झालेल्या आहेत आणि व्यवस्थित सेट झाल्या आहेत. पातळ धारेचा चमचा घ्यायचा आणि अशा वड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे मग आपल्याला या वड्या काढणं अगदी सहज सोपं होऊन जातं. आता आपण तयार वड्या काढून घेऊया. सुरुवातीच्या कडेच्या 2-3 वड्या कुस्करतात, कारण ताटाचा काठ उंच असतो, सुरीने नीट काढता येत नाहीत. म्हणून जर आपण ताट उपडं करून उलट्या बाजूने वड्या थापल्या तर त्या आपल्याला पातळ धारेच्या चमच्याने किंवा सुरीने सहज काढता येतील. मग त्या अजिबात कुस्करणार नाहीत. कडेच्या 2-3 वड्या काढल्यानंतर आपण पातळ धारेच्या चमच्याने अशा पद्धतीने वड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता, आपण तयार केलेल्या वड्या ताटाच्या तळाशी अजिबात चिकटलेल्या नाही आहेत, सहज मोकळ्या झाल्या आहेत. मी तुम्हाला काढून पण दाखवते. बघा, अगदी सहज वड्या मोकळ्या होत आहेत आणि छान चौकोनी आकाराच्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. अजिबात वड्या कुस्करत नाही आहेत. जशा विकतच्या मिळतात अगदी त्याहीपेक्षा भारी झालेल्या आहेत. तळाकडून पण बघा एकसारख्या झालेल्या आहेत. सगळ्या वड्या अगदी सहज निघत आहेत. आता आपण या वड्या सर्व करूया. तयार तिळगुळ वड्या इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत. पाहूनच लगेच खाव्या वाटतात इतक्या त्या छान झालेल्या आहेत. गूळ जसा तुम्ही गडद रंगाचा किंवा फिकट रंगाचा वापराल त्यानुसार वड्यांना रंग येईल. आता मी यातली एक वडी तुम्हाला तोडून दाखवते. बघा, अगदी सहज तुटली गेली आहे. आतून तुम्ही टेक्स्चर बघू शकता. जसे मार्केटमध्ये बर्फी मिळते त्याच पद्धतीचं वडीला टेक्स्चर आलेलं आहे. वयोवृद्धही सहज खाऊ शकतील इतक्या त्या छान मऊसूत झालेल्या आहेत. या तयार तिळगुळ वड्या तुम्ही 1 ते 1.5 महिन्यांसाठी हवाबंद डब्यात भरून स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा खाऊ शकता. येणाऱ्या संक्रांतीला अशाच पद्धतीने या तिळगुळ वड्या घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा.